हॅलो, गुड मॉर्निंग. सो व्लॉगची सुरुवात भांडी घासण्यापासून. सकाळी उठले, सगळे नाश्ता पाणी झाला होता. म्हटलं हे सगळं आवरून घ्यावं, भांडी वगैरे सगळं, किचनचं पसारा आवरला फटाफट. सकाळी उठलं हेच काम आहे, नाश्ता बनवा, भांडी घासा, दुसरं काहीच करू शकत नाही. कुठे जायचं तरी म्हटलं तरी किचन साफ करा, काय करायचं म्हटलं तरी किचन साफ करा. असं करून पटापट भांडी घासून घेतले, भांडी धुवून घेतले, जाळीमध्ये भांडी ठेवले, पटापट पटापट आवरत होते. कारण की आज मी उन्हाळी वाळवणाचा कार्यक्रम करणार होते. म्हटलं एखादा पदार्थ तरी बनवावा. पोरांना चकल्या आवडतात, म्हटलं पावसाळ्यामध्ये चकल्या, साबुदाणा बटाट्याच्या चकल्या बनवायच्या होत्या. सो म्हटलं किचनचं इथे घेतले हे बटाटे. मी 2 किलो बटाटे घेतले. 1 किलो साबुदाणा भिजवून ठेवला होता. 2 किलो बटाटे घेतले. 2 किलो बटाटे छान स्वच्छ धुवून घेतले. असे मोठे बटाटे होते. बटाटे स्वच्छ 2 पाण्यामध्ये धुवून घेतले. माती होती त्याला, धुवून घेतले व्यवस्थित. थोडी वेळच झाला होता, पण उन्हात टाकायचे नव्हते म्हणून आरामात बनवायला घेतले. पहिले घरीच टाकून घ्यात म्हटलं, एवढ्या उन्हात कोण जाणार, कुठे जाणार आणि बनवणार, त्याच्यामुळे घरातच करायचे म्हणून निवांत करत होते. सो कुकरमध्ये 2-3 शिट्ट्यांमध्ये ते शिजवून घेतले बटाटे. इथे कुकर लावला. कुकरला 3-4 शिट्ट्या करून घेतल्या आणि बटाटा शिजवून घेतला. आणि ह्यांचं चाललं उन्हाळ्याच्या सुट्ट्या एन्जॉय करतात ते घरात वस्तू फोडून. बॅट बॉल घरात चाललं आहे खेळायचा. ह्यांचा मशीन लावली होती कपड्यांची. ह्यांना कितीही बोला पण हे ऐकणार नाहीत. आणि मोबाईल तरी किती बघणार, आणि खाली एवढं ऊन आहे की कुठे सोडणार. त्याच्यामुळे म्हटलं करा घरात काय करायचं आहे ते. मग काय करायचं तर वस्तू फोडा, अजून काय करू शकतात. मग असंच सगळं काम आवरत म्हटलं सगळं पहिले आवरून घ्यावं, मग निवांत मला बसता येईल. ते कुकर चालू होता. भांडी लावून घेतले पटापट. किचन स्वच्छ असेल कसं काम करायला जरा सुधारतं. आता किचनमध्ये तो राडा काय करता येत नाही, काय नाही, ती भांडी मध्ये म्हणून म्हटलं पहिलं किचन आवरून घेऊया, भांडी बिंडी लावून घेऊया. मस्त किचन आवरून घेतलं. फटाफट सगळं आवरून सगळं व्यवस्थित सामान जिथलं इथं ठेवून, पाण्याच्या बॉटल भरून ठेवला. ते माझ्याशिवाय कोण भरणार पाणी, तशी मी एकटीच भरते. कोणीही बाटल्यांना हात लावत नाही. आपणच त्या बाटल्या धुवा, फिल्टर चालू करा, बाटल्या भरा. कधी कधी कबीर माझा करतो, त्याला मी सांगते फिल्टरच्या बाटल्या भरत जा बाळा, थोडीच मला मदत. असं करून फिल्टरच्या बाटल्या पाणी वगैरे भरून घेतलं. थंड पाण्याशिवाय तहानही जात नाही ना. हा दाखवते निर्वाणने त्याला मारलं. काय नाही, दिवसभर हेच चालू असतं, मारामारी. ह्याने त्याला मारलं, त्याने त्याला मारलं, हेच दिवसभर चालू असतं. मी तर म्हणते स्कूलवाल्यांनी ना एक्स्ट्रा पैसे घ्या आणि परत स्कूलांच्या सुट्ट्याच देऊ नका. बघा यांचं तांडव बघा. हे दुश्मन परवडतील पण हे नाही बाबा. बघा ॲक्टिंग बघा. हे काही वाटतही नाही, म्हणजे मारताना विचार पण करत नाही की लागेल काय नाही, काही नाही. आणि ते खाली पडलं त्याला पण काय फरक पडत नाही आहे. तो 2 मिनटात नीट होईल. आता त्यानेच खोड काढली पहिले. त्यालाच मस्ती करायला आवडते. आता ओरडत बसल्यावर असं लोळतोय खाली. आता आवाज म्यूट केला आहे म्हणून, नाही तर तुमच्या कानाचे पडदे फाटले असते, इतकं जोरात ओरडतो. सो किचन आवरून घेतलं. तर हे मिरच्या घेतल्या, मिरच्या तर स्वच्छ धुवून घेतल्या. त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची मिरच्यांची. बारीक पेस्ट करून घेतली मिरच्यांची. अंदाजच घेतले, काही माप बीप काय नाही. फक्त 1 किलो साबुदाणा आहे, 2 किलो बटाटे, त्यातले पण अर्धे बटाटे काढून ठेवले. आणि हिरव्या मिरच्या पण अंदाजाने घेतल्या. सर्व अंदाजाने करायचं. आता काय एवढे लहान नाही आहेत की सगळं मोजमाप करत बसायला. झाले 4-5 वेळा करून, कशाला ते मोजणं माप. आपल्या मनाने करा, चवीनुसार मीठ टाका, सगळं करा, सगळं येतं. आता इथे कपडे सुकवायला घेतले. सगळं काम आपल्यालाच करणे. करा. कपडे सुकवून झाले, कपडे घेतले सुकवायला.
म्हटलं सगळं झालं का निवांत करत बसलं, परत ते सगळं हे करून कामं करायचे म्हटलं ना मग कंटाळा येतो. त्यापेक्षा म्हटलं सगळं काम आवरा आणि मग निवांत ते चकल्या करत बसा. मग फटाफट फटाफट कपडे टाकून घेतले. बेडवरचं हे ब्लँकेट दिसते ना, याच्या दिवसातून 10 वेळा घड्या करते मी. हे लोक ए सी लावतात आणि ते 10 वेळा ते ब्लँकेट उघडून ठेवतात. मग ए सी लावतात कशाला, हे यांना थंडी वाजते तर. पण सांगू कोणाला, दिवसातून 10 वेळा मी ते ब्लँकेटची घडी करत असते. काय नाही. त्याच्यानंतर आले किचनमध्ये, बटाटे उकडले, झाले होते उकडून. त्यांना जाळीमध्ये काढून ठेवले, व्यवस्थित थंड व्हायला ठेवले होते. इथे माझे मिस्टर घेऊन आले ते पार्सल. स्वयंपाक नव्हता बनवला, सकाळी नाश्ता बनवला होता पण दुपारचं जेवण नाही बनवलं. मग चिकन तांदळाच्या भाकरी घेऊन आले होते. चिकनचं कालवण गरमच होतं म्हणून काही गरम करत नाही बसले, पण तांदळाची भाकरी ह्यांना गरम आणि कडक लागते म्हणून गॅसवर ते करायला घेतली होती. त्यांना जेवण वाढलं, मग म्हटलं थांब भाकरी गरम करून देते. असे असे हे बॉडी दाखवायला आले तिथे. त्यांना मी म्हटलं कॅमेरा चालू आहे, तरी पण नाही, हे काय फरक पडतो आहे, हे ते बॉडी दाखवते. वा. आता इथे घेतले चपाती, हे भाकरी गरम करून घेतल्या गॅसवरती डायरेक्ट. तवा बिवा कशाला ठेवायचं, डायरेक्ट गॅसवर. काय काम आहे ते तवा बिवा, शॉर्टकट मारायला शिका. काय नाही फरक पडत. कोण इथं मेडल घालणार आहे आपल्याला, लय पद्धतशीर काम केलं म्हणून. हा मधी काय नाही. भाकरी गरम करून घेतल्या आम्ही दोघांनी. पोरांना नव्हतं जेवायचं, आम्ही दोघंच बसलो जेवायला. आता कसं पद्धतशीर टी शर्ट घातले. फटाफट जेवण करून घेतलं. बटाटे गार झाले होते, बटाटे गार झाले होते. बटाटे गार झाले, हे काहीतरी सांगायला आले होते मला, काय ठीक आहे. काय ना काय आठवत असतं त्यांना, मला सांगत राहतात. मी फटाफट बटाटे घेतले सोलून. त्यांच्याशी गप्पा मारत मारत चाललं होतं, ते दिसत नाही आहे त्याच्यात, पण मी ते मला काहीतरी सांगत होते, ते ऐकत होते मी. पटापट बटाटे घेतले, निसून नाही सोलून. निसायचं काय, तांदूळ येते निसायला. ते काहीतरी सांगायला आले होते मला. त्या बसते, थोडे दिसतात ते बघा. मग असं करून काय नाही, निवांत चाललं होतं. म्हणजे निवांतच करायचं, काय घाई करून कुठे जायचं आहे. मग आरामात करत बसले. गॅसवर टोप ठेवला, त्याच्यामध्ये अंदाजेच पाणी टाकले. सगळं मी अंदाजेच केलं आहे, माप वगैरे काही नाही. अंदाजे चवीनुसार मीठ टाकलं. त्याच्यानंतर पाण्याला चांगली उकळी येऊ दिली. उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये हा साबुदाणा टाकायचा. पाण्याला उकळी यायची वाट पाहिली, चांगली उकळी येऊ दिली, गरम होऊ दिलं पाणी चांगलं असं मस्त. आणि साबुदाणा असा मोकळा करून घेतला. मोकळा झाला साबुदाणा, पाणी तापलेलं आहे, त्याच्यामध्ये हा सगळा साबुदाणा टाकला. रात्रभर भिजवला होता, तो टाकून घेतला त्याच्यामध्ये. आणि मिक्स छानपणे त्याचे सगळं एक वाफ काढून घ्यायची छान. म्हणजे कसं तो टाकायला बरा पडतो, सोऱ्यामध्ये अटकत नाही आणि चकल्याही छान फुगतात. मग आता हे उकडलेले बटाटे ते खिसणीवर खिसून घेतले, छान स्मॅश करून घेतले. ते बटाटा मात्र तुम्हाला चांगला हे करून घ्यायचं, कारण की तो सोऱ्यामध्ये जर अटकला ना तर मग निघणार नाही चकल्या व्यवस्थित. त्याच्यामुळे ह्याचं बारीक पेस्ट करून घ्यायची चांगली. पेस्ट करून घेतलं, तर ही पेस्ट पण त्याच्यामध्ये आता मिरचीची पेस्ट त्यात टाकून घेतली आणि बटाटा पण टाकून घेतला आणि छान असं मिक्स करून त्याचं छान बॅटर बनवून घेतलं. छान असं बॅटर रेडी झालं आहे बघा. मिक्स साबुदाणा पण शिजला होता चांगला
आता दिवाणवरच टाकणार होती गॅलरीमध्ये. दिवाण मी गॅलरीत ठेवलं तिथेच टाकणार होते. ती चादर सुकलेली आहे, तिला घेतलं, घडी केली आणि ती चादर त्याच्यावरती टाकून घेतली. चादर टाकून म्हटलं तिथेच निवांत बसून सावलीमध्ये टाकता येईल. मग नंतर 2 दिवस मी उन्हात टाकले. आता हे सगळं काम करताना काहीतरी छान म्हणून मग म्हटलं एखादा 90s मूवी लावा म्हटलं. मग असा प्रकारे टी व्ही लावला आणि त्याच्यावरती नेटफ्लिक्सवरती मस्त दिल तो पागल हे मूवी लावला 90sचा. आणि त्याची गाणी आणि ते वाईब काम करायला कशी एनर्जी येते. मग अशा प्रकारे तो मूवी लावला नेटफ्लिक्सवरती आणि म्हटलं आता मस्त छान मूवी बघता बघता काम पण होईल. आणि आता ह्याच्यावरती घेतलं चकल्या पाडायला. असं दिवाणवरती चादर टाकून घेतली होती मस्तपैकी. आणि त्याच्यानंतर म्हटलं आता इथे बसून निवांत आपलं काम करावं. टी व्ही मस्त छान गाणी पिक्चर बघता बघता एन्जॉय करता करता मी इथे चकल्या टाकायला घेतल्या. सो असं हे सगळं झाल्यानंतर ह्यांचं होतं संध्याकाळी खाली बिल्डिंगच्या खाली स्विमिंग पूल आहे तिथे घेऊन गेली. स्विमिंग पूलमध्ये मस्त एन्जॉय चाललं होतं. 1-1.5 तास बसले होते स्विमिंग पूलमध्ये. निघायचं काय नाव नव्हतं. त्याच्यानंतर मला पण जायचं होतं थोडं बाहेर. पण म्हटलं सगळं आवरून आता आलो आम्ही. मिस्टर पण आले. मग आम्ही गेलो. साहेबांना भूक लागली होती. त्यांनी सोया चाप ऑर्डर केला. सोया चाप खाल्लं. सोया चाप खाऊन झाला. त्याच्यानंतर आलो पाणीपुरी खाण्यासाठी. इथे मला खायची होती पाणीपुरी. इथे सोया चाप बियाचाप आपल्याला काय पटत नाही. आपल्याला पटते फक्त पाणीपुरी. पाणीपुरी खाण्यासाठी आलं तर या गाडीमध्ये डॉगी होता. तो डॉगी त्यांना दाखवायचा होता मला. ती गाडी गेली ना व्हाईट कलर, त्याच्यामध्ये एक डॉगी होता मस्त बघत होता सगळ्यांना बाहेर. ते बघितलं. त्याच्यानंतर आलो आम्ही प्रशांत कॉर्नर. थोडं स्वीट पण घ्यायचं होतं, थोडं सामान घ्यायचं. प्रशांत कॉर्नर आलो. त्या भुकडलं का तिथं पण भूक लागली. तिथं पावभाजी ऑर्डर केली यांनी आणि तिथले स्ट्रॉ बघा कसे चोरून घेतले हातामध्ये. आता त्या स्ट्रॉचं काय करणार ते. मग पावभाजी खाल्ली. मिस्टरने म्हटलं चहा ऑर्डर करा. चहा तर काय केला पण त्याच्याबदले त्यांनी माझ्यासाठी हे स्वीट ऑर्डर केलं होतं. खूप टेस्टी होतं. पण चहात आणि याच्यामध्ये खूप फरक आहे. ठीक आहे. मग यांनी मारला ताव पावभाजीवर. असा होता आजचा व्लॉग. सो थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.